लोकसभेचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक लागले। महायुतीच्या जितक्या जागा येणं आवश्यक होतं तितक्या जागा आल्या नाहीत आणि इलेक्शन होण्याच्या पूर्वी प्रचाराच्या काळामध्ये जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॅक्झिमम सभा घेण्यात आल्या, परंतु याच सभा या 12 मतदारसंघामध्ये पनौती ठरल्या असं बोललं जातं। विजय व्हावा या अपेक्षेनं नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली, परंतु त्याचा विपरीत इफेक्ट झालेले ते 12 मतदारसंघ कोणते आपण ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्याचा पहिला मतदारसंघ आहे चंद्रपूर। चंद्रपूरमधील मुनगंटीवार यांना 2,60,406 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 7,18,410 मतं मिळाली आणि त्यामुळं भाजपचा एक चांगला नेता असूनसुद्धा त्यांना त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला मोदीच्या सभेमुळं असं बोललं जातं आहे। आता रामटेकमध्ये सुद्धा काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना 6,13,025 मते मिळाली, तर राजू पारवे यांना 5,36,257 मते मिळाली। या ठिकाणी सुद्धा मोदींचा चमत्कार दिसू शकला नाही, उलट विपरीत परिणाम झाला असं बोललं जातं आहे। आता याच रांगेतील तिसरा मतदारसंघ म्हणजे वर्धा। वर्ध्यामध्ये तळस यांचा 81,648 मतांनी पराभव झालेला आहे। त्या ठिकाणी शरद पवार गटाचे अमर काळे यांना 5,33,106 मतं मिळाली। या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या सभेचा विपरीत परिणाम झाला असंच बोललं जात आहे। त्याचबरोबर नांदेड या मतदारसंघामध्ये सुद्धा चव्हाण यांना 5,28,894 मतं मिळाली, तर चिखलीकर यांना 4,69,452 मतं पडली। या ठिकाणी अशोकराव चव्हाण येऊन सुद्धा तिथं फायदा झाला आणि यासुद्धा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती आणि या ठिकाणी सुद्धा भाजपचा उमेदवार पडलेला आहे। त्यानंतर परभणी मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव यांना यांचा विजय झालेला आहे आणि जानकरांना 1,34,61 मतांनी त्यांना हरवलेलं आहे। त्यामुळे इथंसुद्धा मोदी फॅक्ट चालला नाही, उलट या ठिकाणी नरेंद्र मोदीची सभा होऊन सुद्धा महायुतीचा उमेदवार पडलेला आहे। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर। संजय महाडिक यांना 1,54,964 मतांच्या फरकानं हार पत्करावी लागली। या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांना 7,54,522 मतं भेटली। या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी यांची सभा झालेली होती। त्याच्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा राम सातपुते यांचा 74,197 मतांनी पराभव झालेला। या ठिकाणी प्रणिती यांना 6,20,225 मतं मिळाली। या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती, परंतु महायुतीला त्याचा फायदा झालेला दिसत नाही। आता आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे माढा। माढ्यामध्ये रणजित सिंह निंबाळकर यांचा 1,20,837 मतांनी पराभव झाला असून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाचे यांचा या ठिकाणी विजय झाला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी सुद्धा पंतप्रधान यांची सभा झाली, परंतु त्याचा फायदा या ठिकाणी झालेला दिसत नाही। त्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा अर्चना पाटलांचा 3,29,846 मतांनी पराभव झाला आहे आणि ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी या ठिकाणी मोठ्या फरकानं विजय मिळवलेला आहे। या ठिकाणी सुद्धा मोदी यांची सभा झाली होती, परंतु मोदीच्या सभेचा या ठिकाणी विपरीत परिणाम झालेला दिसला। लातूरमध्ये सुद्धा मोदींची सभा झाली आणि सुधाकर श्रंगारे या ठिकाणी पडलेले आहेत आणि काँग्रेसचे शिवाजीराव कळगे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रभरामध्ये मोदींच्या ज्या ठिकाणी सभा झाल्या, 4 जागा सोडल्या ज्या ठिकाणी मोदींच्या सभेचा फायदा झाला आहे, मुंबईमध्ये 2 आणि सातारा आणि पुणे या 2 ठिकाणच्या जागा सोडल्या, तर इतर ठिकाणी विशेष करून घाटात झालेला पाहायला भेटतो। त्याचबरोबर आता आणखी एक पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर। अहमदनगरमध्ये सुद्धा निलेश लंके यांनी 28,929 मतांनी विजय मिळवलेला आहे आणि या ठिकाणी लंके यांना 6,24,797 मतं भेटली आहेत। त्यामुळे इथंही मोदींच्या सभेचा काही परिणाम दिसला नाही। त्यानंतर बीडमध्ये सुद्धा बजरंग सोनवणे हे निवडून आले। पंकजा मुंडेंच्या विजयासाठी मोदींची सभा झाली, परंतु त्या ठिकाणीही विशेष फायदा झाला नाही आणि अटीतटीच्या सामन्यामध्ये बजरंग सोनवणे यांचा या ठिकाणी विजय झालेला दिसतोय। त्याच बरोबरीनं नंदुरबारमध्ये गोपाल पाडवींना 7,45,998 मतं भेटली, तर गावित यांना 5,86,000
800 मतं भेटली. या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या सभेचा विशेष परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही, उलट विपरीत परिणाम झाला असं बोललं जातं आहे. त्याचबरोबरीनं कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला, परंतु तो वैयक्तिक त्यांचा विजय होता. श्रीकांत शिंदे यांचं त्या ठिकाणी विशिष्ट असं एक वलय होतं असं बोललं जातं आणि त्यामुळं तो त्यांचा वैयक्तिक विजय होता. या ठिकाणी पंतप्रधानांचा सभेचा फार मोठा फायदा झाला असं म्हणता येणार नाही असंही बोललं जाते. एकूण काय तर 2014मध्ये जी मोदी लाट होती त्या लाटेमध्ये निवडून न येणारे लोकसुद्धा निवडून आले. 19मध्ये सुद्धा ती लाट होती, तशी 24मध्ये सुद्धा एक मोदी लाट असेल आणि त्या लाटेखाली निवडून न येणारे सुद्धा निवडून येतील अशी अपेक्षा भाजपला होती. परंतु निवडून येऊ शकतील असे लोकसुद्धा यावेळच्या मोदीच्या लाटेमध्ये पडले. त्यामुळं याचं एक वेगळ्या अंगानं आता विश्लेषण मीडियामध्ये समाजामध्ये चालू आहे. या बाबतीमधली आपली मतं निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.